नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत एडी स्टोनची फ्लावर. व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे. त्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. ह्या ठिकाणी मी घेतलेले आहेत एडी स्टोन. बघू शकता, हे रेड कलरचे एडी स्टोन आहेत. ह्या ठिकाणी मी ते 5 घेतलेले आहेत. आपल्याला जर फ्लावर बनवायचा असेल तर त्यासाठी आपल्याला 5 स्टोनचा यूज लागतो. आणि जर तुम्हाला कुठल्याही टाईपचं जर फूल बनवायचं असेल तर ते आपण 5चं बनवू शकतो, 6चं बनवू शकतो. या ठिकाणी मी 5च एडी स्टोन घेतलेले आहेत. नंतर ह्या ठिकाणी मी घेतलेली होती 0.3ची गेज वायर घेतलेली होती. बघू शकता, मी ते आता काढून घेते. आपल्याला थोडीशीच घ्यायची आहे. त्यासाठी मग मी आता ही गुंडाळा झाला होता त्यातली मी एक थोडासा कट करून घेते तुकडा. 0.3 mm ची गेज वायर आहे ही. नंतर आपण जे 5 आपले एडी स्टोन होते ते आपण ह्यामध्ये एक एक करून टाकून घेणार आहोत. आपल्याला फ्लावर शेप बनवायचा आहे, त्यामुळे पानाचा जो आकार आहे वरचा तो आपण वरच्या साईडला करणार आहोत. बघू शकता ह्या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला ह्या ठिकाणी टाकून घ्यायचे आहेत. ह्या ठिकाणी जे 5 एडी स्टोन होते ते मी टाकून घेतलेले आहेत. बघू शकता कशा टाईपने टाकून घेतलेले आहेत. म्हणजे जो गोल आकार जो शेप आहे तो खाली आणि पानासारखा जो आकार आहे तो वरच्या साईडला टाकून घेतलेला आहे. आणि नंतर ना आपण ह्याला आता पिळा देणार आहोत. बरोबर आपल्या अंगठ्याच्या मदतीने त्याच्यावरती ते एडी स्टोन जे आहेत त्याच्यावरती दाब द्यायचा आणि नंतर न थोडंसं ओढून आपण परत त्याच्यावरती दाब देऊन त्याला एक नॉट बांधून घ्यायची. म्हणजे त्याला स्प्रिंग करून घ्यायचं, वायरला गुंडाळून घ्यायचं एकमेकांशी. लूज सोडायचं नाही, सोडलं की मग ते वाकडे तिकडे पडतात पानं. त्यामुळे मग काय करायचं, त्याला एकदम पकडतच त्याला गुंडाळा द्यायचा. बघा, एकदम पॅक आपण त्याला गोल तार गुंडाळून घेतली की ते फिक्स होऊन जातं. एखाद एक पान जे आहे ते फक्त काय होतं, हलतं, पण त्याला पण आपण परत स्टार बनवून फिक्स करून घेणार आहोत. आता ह्या ठिकाणी मी पिळा दिलेला आहे. आता ह्या ठिकाणी मी काय करणार आहे, त्याला चांदणी बनवून घेणार आहे. चांदणी बनवणे म्हणजे ह्या स्टोनवरती चांदणी येत नाही, तर त्याच्या आतून आपल्याला चांदणीचा शेप द्यायचा आहे. म्हणजे एक स्टोन एक सोडून आपल्याला त्याला गुंफायचं आहे. त्यामुळे एकमेकांच्या ज्या तारा आहेत पानांच्या त्या कशा होतात, फिक्स होतात. त्यासाठी 2 फुलं सोडून, जसं पर्लसाठी आपण पर्लचं फ्लावर बनवतो तसंच सेम, पण आपल्याला थोडंसं पॅक घ्यायचं आहे. बघू शकता ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं आहे की समोर ती तार जी आहे ती कशी वरच्या साईडला आलेली आहे, दिसतीये ती. त्याच्यामध्येच स्टार हा दिसणार, पण एकदम छोटासा दिसणार. ठीक आहे, एकदम फिक्स अशी आपल्याला ओढून काय करायचं असतं, त्याची जी तार असते गुंडाळलेली ती जाम करून घ्यायची आहे.
आता जी मोठी वायर होती त्याच्याने मी परत एकदा गुंफून घेणार आहे। बघा गुंफून झाले। या ठिकाणी फ्लावर पण बनलेला आहे, स्टार पण दिसतोय तुम्हाला बघा मध्ये। पण तो स्टार म्हणजे एक टाईप असं होतं की त्याला गुंफून घेतल्यानंतर ना ते स्टार तसं बनतं आणि त्याचा एक लुक छान येतो। पण काही काही जण त्याच्यामध्ये काहीतरी ॲडिशनल एक पर्ल घालतात किंवा मी ह्यामध्ये घातलेला आहे एक पर्ल। मी गोल्डन पर्ल घातलेला आहे की त्याची फिनिशिंग आतली दिसू नये ह्यासाठी। मग तो फिनिशिंग दिसते ते एक लुक येतो बाहेर की हां बाबा हे गुंफून केलेलं आहे म्हणून। पण जर आपण एखाद्या वेळेस त्या ठिकाणी जर एखादा पर्ल किंवा एखादी गोल्डन बीड आपण जर त्याच्यामध्ये लावला तर तो तसं दिसत नाही, छान दिसतो लुक त्याचा। बघू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवलंय तुम्हाला, पिळा जेवढा फिक्स बसेल तेवढं तुमचं जे फूल आहे ते एकदम अजून अट्रॅक्टिव्ह दिसेल। आता आपण काय करणार आहोत, मधूनच वायर टाकून घेणार आहोत। बघा ह्या ठिकाणी मला पहिल्यांदा असं वाटलं की ह्यामधून जे बारीक पल आहे त्याची डिझाईन दिसून येणार, पण मी तसं नाही केलेलं। मग मी ती वायर काढली आणि काढून घेतल्यानंतर ना त्याला बॅक साईडने बघा मी पिळा दिलेला आहे आणि ते ज्या वायर उरलेल्या होत्या त्या कटिंग करून टाकलेल्या आहेत बघा। ओके, आता हा जो पिळा दिलेला जो तुकडा आहे थोडासा राहिलेला तो तसाच ठेवायचा आहे, का तर त्यामध्ये पॉईंट वायर टाकून दिल्यानंतर आता मी थोडंसं फक्त ते हाताला लागतोय म्हणून मी त्याला थोडा बेंड करून घेते। बेंड करून घेत आहे बघा, बेंड केलेला आहे। नंतर ना मग मी ह्या ठिकाणी आता पॉइंटेड वायर घेतलेली आहे, ही थोडासा वरच्या साईडला ठेवून द्यायचं आहे, का तर नंतर ना पॉइंटेड वायरने पण आपण त्याला पिळा देणार आहोत। आता ह्या ठिकाणी आपलं जे फ्लावर आहे ते तयार झालेलं आहे, त्याच्यामध्ये मग मी आता पॉइंटेड वायर टाकून घेते। फ्लावर असं खूप सुंदर दिसतं, ह्याच्यापासून आपण नेकलेस बनवू शकतो, परत वेगवेगळ्या टाईपच्या अंगठी वगैरे बनवू शकतो किंवा आपल्या नथीसाठी पण आपण हे फ्लावर यूज करतो। की काही वेळेस काय होतं की पॅन्टेड कस्टमरला जे पाहिजे असतं ते कधी भेटत नाही, त्यामुळे आपण ह्या फ्लावर्स जे आहेत, लीव्स जे आहेत छोट्याशा एडीस्टोनच्या त्याच्यापासून बनवू शकतो। ह्या ठिकाणी दिसतंय तुम्हाला की मी पॉइंटेड वायर घेतलेली आहे। ह्या ठिकाणी मी त्याच्यामध्ये गोल्डन पर्ल टाकून घेतलेला आहे। बघा आणि त्याच्याबरोबर मधोमध मी आता टाकून घेणार आहे आपल्या एडीस्टोनच्या फ्लावरमध्ये। तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका। बघू शकता व्हिडिओमध्ये की ते जे फ्लावर आहे ते मी टाकून घेतलेलं आहे छोटंसं, आणि त्याच्यामध्ये गोल्डन पर्लसुद्धा टाकून घेतलेला आहे, गोल्डन मनी टाकून घेतलेला आहे आणि आता पिळा देणार आहे मी त्याला। पिळा देऊन झालं की आपलं फ्लावर जे आहे ते तयार झालेलं आहे। बघू शकता की खूप सुंदर असं झालेलं आहे, ते आपण नथीमध्ये यूज करू शकतो, नेकलेसमध्ये, अंगठीमध्ये किंवा ब्रॉच जे हेअर ब्रॉच वगैरे आपण बनवतो त्यामध्ये सुद्धा खूप सुंदर असं हे फ्लावर दिसतं। मी माझ्या चॅनलवरती एक ब्रॉचचा व्हिडिओ टाकलेला आहे की एडीस्टोनपासून आपण कसं बरं एक सुंदर असं ब्रॉच बनवू शकतो, जे की ब्रायडलसाठी असतं किंवा आपण पण कुठल्या फेस्टिवलसाठी घालू शकतो। तर हेच
मी व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे, तर जाऊन नक्की तुम्ही बघा त्या ठिकाणी की ते कसं बनवलेलं आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो मला नक्की सांगा. थँक्यू.